समाधान कुठलाही सुधार काही सत्य प्रत्येक पौरांच्या करण्यातील सत्संग वेळ प्रभुला विचार करणार हा क्रमांकाचा कडा सांगणार हा सत्य स्वभाव माणसाने किंवा उदर माताना विजयी वगैरे नांदावर एकाच दानच्या वसंता आपल्याला जन्म दिलाय त्या जन्माची सार्थकता ठेवणे माणसाचं वृत्त होत हे भगवान जगाचं कारण सत्यस्वरूप असणारा हे भगवंता या विश्वाच्या पाठीवर अद्वैत रूपानं वावरणारे भगवंता या विश्वाच्या ठिकाणी अचेतन स्वरूपानं वावरणारे भगवंता हे पिनाकपारी दमोदरा उमावरा महेश्वरा हे नीळकंठा नागभूषणा हे पार्वती परमेश्वरा काशी नरेश राजा शंखपाळ तुझ्याचं भगवंता तुझ्या मनाला समाधान वाटतं पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन आणि 12वी बुद्धी या 12 तत्वांचा या 12 तत्वातून मी 3.5 ओढाची मानवी कार्य घडवली त्याच्यासाठी भगवंता हा जन्म जन्मांतराचा ऋणी राजा त्याला कारणच मानवी जीवन म्हणजे 2 क्षणाचं जीवन भटकणारे एखादा आत्मा आपल्या मातृपितृ देवतेच्या मिलनातून आमच्या रूपाने जन्माला आला तो एक न जाणवं न कळे न कोण काळ करत नाही आम्ही आमच्या जीवनाला कुठंतरी पूर्णविराम दिला असेल या नाशिवंत काळेचं जीवन माणसाने जगावं बरोबर करायचं पुण्य कर्मासाठी परोपकाराय परंतु वृक्षात परोपकाराय वांती नितम परोपकारात ध्वंसी गावं परोपकारात निंदम शरण मानवी जीवने परोपकारात एक सारा रुपाची तन्मय काळका व संत वाहणाऱ्या नद्या एका प्रसिद्ध उत्कृष्टेने व्यापून झालेल्या माणसाची विशाल परोपकार निसर्गानं बहरलेले वृक्ष स्वतःची फळं इतरांना चाखावयास देतात ते सुद्धा परोपकारासाठी हेच आम्ही आमच्या जीवनात चालतो धर्माची धार्मिकता रागाचा राष्ट्र देवाचा देव माणूस सदैव आजपर्यंत आम्ही या राज्याचे राजसम्राट कोणी स्वतः कुणाच्या म्हणी वैर नाही कुणाच्या म्हणी द्वेष नाही सारे जण सुखानंदाने आकाशीच्या राज्यात वावरतय याच्यापेक्षा दुसरं समाधान या राज्याची कल्पना काय भगवान त्या गुरुमाऊलीला ज्ञानाचा प्रधानच आमच्या जीवनाला मला प्राप्त करून दिला धन्यवाद देतोय त्या गुरुमाऊलीला गुरु म्हणजे कोणी गोष्टीची जर त्या माणसानं जाण करून घेतली असेल तर वास्तवाच्या अधिष्ठानाची विकास करावी आणि विकासवादाकडे झेप द्यावी हीच माणसाची जीवनविद्या हा गुरुमाऊलीनं मला दिली गुरु म्हणजे काय त्रिनेत्र नसलेला शिव तो गुरु चतुर्भुज नसलेला विष्णू तो गुरु त्रिनेत्र नसलेला चतुर्मुख असणारा ब्रह्मदेव तो आपला गुरु अशा गुरुची ख्याती वर्णावी आजही ते शब्द आठवत आहे माणसाने गुरुच्या गुणातून उतराई व्हावं तर गुरु दक्षिणेच्या रूपानं त्यावेळी गुरु अभ्यासाने आमच्या गुरुची पूर्ण केला गुरुला गुरुदक्षिणा देण्याचा आमच्या मनात ठरलं गुरुच्या मुखातून येणारी तूच नव्हे तर तुझ्या पक्षात सुद्धा राज्य सुखी राहील विचारानं मन एकसारखं समवेत झालं आज तोवर मी माझ्या राजाचा प्रत्येक पद्धतीच्या सुखात तारुण्य संपला वार्धक्याकडे झुकलेला राजा शंखपाळ विचारी बनले याला कारण काय असते राजा शंखपाळाचं लग्न झालं कारण राजानंतर
एक वारसा त्याला मिळणारा राजा या प्रछेडा हवा तो राजकथा मी कुठंतरी असता उद्या काळाच्या आड जाईल माझ्या या राजप्रजेचा उडायचे का ह्या विचाराची आठवण झाली असेल तर मनाचे कारण बघता काळी कुठून प्रजेला मी न्यायदान करू शकतो नाही पुढे भविष्यात एक नव्हे दोन नव्हे अशा 3 कन्या माझ्या नशिबी आहेत जाई जुई आणि पुत्र नाही विधान एक आशेचा किरण आमच्या नजरेसमोर घोळत होता पुत्र नसला तरी जामाताच्या रूपानं आम्हाला एखादा वारस मिळेल त्यामध्ये तमाम जनतेला न्याय ध्यान करणारा भगवंताला ते सुद्धा सुख आम्हाला द्यावंसं वाटलं नाही रे भगवंता द्यावंसं वाटलं नाही कारण जाई जुईने घेतलेला निर्णय आम्हाला हताश करून गेला जाई जुईने निर्णय घेतला असेल तर नाही बाबा आम्हाला लग्न करायचं नाही बात मी मोठे झालात मोठी झालेली बाळांना लग्न आई जाऊन थांबते पण माझ्या बाईने केलं स्वीकारलं ते वैराग होय वैराग उद्या मारतो तेवढं आयुष्यभर जीवन स्वतःचा परमेश्वराच्या चरणी समर्पित करावं त्या भगवंताला प्रसन्न करून घ्यावं संसार सुखाचा मोह त्यांनी आज विचार माझ्या मनाने स्वतः भावते असेच माझ्या माझा परमेश्वर माझ्या पाठीशी दान करणार होते माझ्या तपोबलाचा हे माझं राज्य चालवते माझा ताबे आणि त्याच तपोबलाच्या आधारावर माझा परमेश्वर माझ्या हातून तपोबलाने
काशीच्या अवकाश मार्गाने ब्रह्मतण्याचं जाणं होते. हे ब्रह्मतण्या हे देवर्षी नारद महामुनी हा काशी नरेश राजा शंखपाळ आपल्याला नतमस्तक होते. या माझ्या अधीर झालेल्या मनाला दर्शन देण्यासाठी राजा शंखपाळापर्यंत आपण यावं ही आर्तवाची
भूषणा कमल नैना कमला कांता हे ईश्वरा माझ्या दयेच्या देवा लाडक्या भगवंत आज मुखावरती तुझ्या नामाचे स्वर निघाले तुझ्या पवित्र चरणी देवा मी लीन झालो तेव्हा मंगलमय तुझा आशीर्वाद घेतला मनाचं समाधान झालं पण हे भगवान दक्ष शापामुळे स्वर्ग मृत्यू पाहतात तिने तरांची पाठपीठ करणारा हाणार क्षणवाले की त्याच्या जीवाला थारा नाही क्षणात स्वर्गात तर क्षणात पाताळ होणी तर तेव्हा मरण भूमीवर जाईल त्याचा धान्य पत्ता असा असता देवा आज मुखावरती तुझ्या लीलेचं गुणगान गायलं मन शांत पावलं मनाच्या ठिकाणी समाधान तिला म्हणायला हरकत नाही दुग्ध शर्कराय दुधात साकार पडल्याचा भाग वा 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 देवाचं गुणगान गाता गाता पावलं या अथांग बसवलेल्या काशी नगरीच्या दिशेने वळावी समोर बसलेली ही संपूर्ण काशी नगरी या काशीचं साम्राज्य सांभाळतोय तो राजकर्ता राजा शंखपाळ वा आलं त्याला म्हणायला हरकत नाही काशीच्या दिशेला पावलं वळले अर्थात या काशीच्या दरबाराच्या द्वाराशी न थांबता दरबारात प्रवेश करावा राजकर्त्याला मंगळाचा आशीर्वाद द्यावा आणि पुढच्या आपल्या कर्तव्यासाठी निघून जावं हेच मुळी याच्यासाठी होय पण मी आल्याची जागृती राजकर्ता राजा शंखपाल याला करून देण्यासाठी माझ्या देवाच्या नामाचा ललकार नारायण नामाचा नारायण राजा शंखपाळ आपलं स्वागत करते या सणावर आपण विराजमान व्हावं राजन अरे अतिथी आसन सजविलायस या अतिथी आसनावर आम्ही विराजित व्हावं तुझ्या मनाच्या समाधानासाठी शंखपाळ आपलं कर्तव्य दूर सारू या अतिथी आसनाचा आम्ही स्वीकार करावा राजन अरे विश्वाच्या पाठीमा तुझ्या मनाचा मोठेपणा राखला जावा तुझा शब्द मातीमोल होऊ नये त्याच्यासाठी क्षणमध्ये कर्तव्य दूर सारो या अतिथी आसनाचा स्वीकार समाधान वाटते केवळ आपल्या पवित्र आणि पूज्य जनाचा पाद प्रक्षालन करावा आणि या अधीर झालेल्या मनाचं समाधान भासेल
प्रवृत्त व्हावा. पण तुझ्या नमस्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळो, आशीर्वादासाठी आपले हात वर उचलले जावे. पण आज मी पाहतोय ते काय, राज करता माझ्या चरणी लीन झाला तो निस्वार्थी म्हणून नव्हे, माझ्या चरणी लीन झाला तो प्रसन्न मनाला नव्हे, प्रसन्न विचाराने, प्रसन्न मनाला नव्हे. मनाच्या ठिकाणी एक भाव आणि चेहऱ्यावर भलतेच भाव. काय पाहतोय मी, माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या छटा आपण पूर्णपणे जाणले. माणसांचा म्हणे साधारण तानाने आकर्षण येतं. मला सांग, आज बोलता बोलता मला फसविण्याचा प्रयत्न तुझ्या करवी झाला, पण मला फसविता स्वतःलाच फसवितोय. कारणाशिवाय कुठली क्रिया घडत असते आणि ते कारणाचे कारण मीमांसा जर का आपण जाणण्याचा प्रयत्न करत असाल तर राजा शंकरपाल आपलं मन मोकळा करण्यासाठी आपल्या चरणामध्ये राजाने भूत भविष्य वर्तमान जाणण्याची जाण शक्ती आमच्यात वावरते. अरे मनाच्या ठिकाणी गर्दी केलेले विचार आणि ते विचार माणसाचं मन हे भूतकाळाच्या साठवण्याने बांधलेलं गरुड असतं. माणसाचं जीवन हे स्वप्न पाहण्यासाठी, स्वप्न पाहणं, स्वप्न फुलवणं त्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आयुष्यात ते जर का स्वप्न भंग पावलं असेल तर त्या भंग पावलेल्या स्वप्नावर माणसाच्या हृदयाची तुझ्या डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत निरीक्षण मी तुझं केलं. अरे संपूर्ण तुझा देह चिंतेत एकसारखा बुडालेला मला दिसतोय. सांग राजा, चिंतामय वातावरण, चेहऱ्यावर चिंता, मनात चिंता, अरे सारा देह चिंतेत बुडाला आहे. चिंता मेलेल्या माणसाला जाते, पण चिंता असते जिवंत माणसाला जाते. आणि ती चिंता त्या हतभागी राजा शंकरपालाच्या जीवनात असेल. कोणती असेल? सांग राजा. जन्माला आला तो 4 गुण जन्माला घेतो. माणसाच्या जीवनात पहिला गुण कोणता असेल? आई वडिलांची सेवा करा. अगदी खरे. त्या आई होण्याचा त्याने प्रयत्न करा. आई जन्म देते, माणसाला अर्थ देते. आणि दुसरा रूप कोणता असेल तर त्या गुरुदक्षिणेनं रूपानं नारायण नारायण. तिसरा रूप कोणता असेल? कळू लागल्या दिनापासून ज्या देवतेची आपण भक्ती करतोय, अर्थात त्या देवतेचा रूप करणे प्रत्येक माणसाचं कर्तव्य. न जाणव न कळे न होतो न भविष्याची एखादी कन्या जर का आपल्या शिकण्याची असेल तर असा एक कर्तव्य नाही त्याला कन्यादारा तरुण म्हणतात. अगदी खरंय. आणि ते ऋण आज राजा शंकरपाल फेडू शकला नाही. मुखातल्या शब्दांना आवर घाल राजन. अरे तुझा भूतकाळ माझ्या नजरेसमोर एक सारखा तरळतोय रे. भगवंताची आराधना तू बालपणापासून केलीस. लग्न तुझं झालं. लग्न झाल्या पश्चात जाई जुई नामक 2 कन्या तुझ्या उदरी जन्माला आल्या. जाई जुईंच्या मनात वावरणारे विचार, बाबा मला लग्न करायचं नाही, संसारात आम्हाला रममाण व्हायचं नाही, आम्हाला जीवन जगायचं ते देवदासी म्हणून काशीच्या राजगादीला उत्तराधिकारी हवा. निदान तो दामादाच्या रूपानं मिळेल. कुसवा धन्य करण्यासाठी पुत्र हवा म्हणून भगवंताची पुढच्या एका द्वारा झाले. शिवशंभ महादेव तुला प्रसन्न झाले. देवानं दिलं ते काय? देवाच्या मुखातल्या शब्दाने राजा पुत्र सुख तुझ्या नशिबातच नाही, मी ते तुला देऊ शकत नाही. तिसरी झाली देवाच्या आशीर्वादाने तुला कन्या. लाडा लाडाने नाव त्याचा ठेवलंस तू. मनात एक शंका अशी कोणती? माणसाचं मन कुठंतरी वेळी कैची सापडलंय. मनात शंका नाही जावी राजा शंकरपाल. काय आपलं स्वप्न कसं काय
आहेस रे तू. माणसाच्या मनात भलभलते विचार येतात. त्रिवार सत्य रुई तिसरी कन्या रुई तिने जर का ज्येष्ठ भगिनींप्रमाणे लग्न मला करायचं नाही, संसार सुख मला नकोय असं जर का म्हटलं असेल तर निदान जामाताच्या रूपानं तरी या काशीला जो वारस मिळणार आहे, जो उत्तराधिकारी मिळणार आहे, तोही मिळणार नाही. काशीची चालणार नाही ही शंका मनात होते. मला दुःख होते. मग राजन दुःख होणं साहजिकच आहे. दुःखाला वर्गाल चित्र विचित्र विश्वाच्या रंगभूमीवर जगदीश्वरानं उभारलेला मानवी जीवनाचा क्षणभंगूर नाटक सुख आणि दुःखाच्या आव्या जाग्याने जर का रंगीला नसता तर 184 भोवती होऊन प्राप्त झालेला नरदेह जगाच्या देवाकडे खरा असता. नाही त्रिवार सत्य तुझ्या पण असं जरी असलं तर मी माणूस आहे. त्या भावना जर मी जाणत असलो तर या मग राजन तुझ्या मनात वावरणारा विचारांना आवर घालायला तुला काय सांगतोय. अरे आज माझा आगमन तुझ्या दरबारी झालंय. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची जाणशक्ती अंगात वावरते. आज दुःखात तू वावरतोय. अरे एका दुःखिताचं दुःख निवारण जर का मला करता आणि हा संसार माझ्यासारखा भाग्यवान मी आणि अशा तऱ्हेची सुखाची होळी माझ्या जीवनात तर आपण निर्माण करत असाल राजा शेखपाल दुःख कमी करण्यासाठी भगवंताची आराधना करीन, भगवंताचं ध्यान चिंतन करीन, तुझ्या रुईचा तुझ्या कन्येचा भालपट वाचण्याचा प्रयत्न करीन. लग्न योग तिच्या नशिबी आहे की नाही हे जरूर तुला सांगेन, पण त्यासाठी काही क्षण तुला वाट पाहावी लागेल. याचा अर्थ देवाची ध्यान धरणा तुझ्या रुईचा भालपट मी वाचत. नारायण अरे वा 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 देवा, माझ्या नारायणा म्हणजे अखेर हे सारं नाट्य अशा तऱ्हेनं रचून ठेवलंय. मग देवा जर का माझ्या तिळमात्र सत्य बोलण्याने एका दुःखिताचं दुःख निवारण होत असेल तर ते कर्तव्य मला करा. माझ्या रुईचं लग्न होणार तुझ्या त्याच्या रूपानं मला एक राज्याला वारस मिळेल. तुझ्या रुईचं लग्न होणार. लग्नाचा योग तिचा नशिबी आहे. लोक नशीब याच्यासाठी सुंदर सुवार्ता ती कोणती आणि सुंदर सुवार्ता माझ्या भार्येला कथन करण्यासाठी राजप्रसादी मन तुझं प्रफुल्लित झालंय. आणि केव्हा एकदा ही बातमी अर्धांगिनीला सांगतो असं तुला झालंय. मनाच्या ठिकाणी सुराच्या मैत्रिणी झळकत नाही. मला तर आनंदात ऐकायला जेव्हा सांगताय साधारण चालणी माझी ती भारी आहे किंवा तिला या सुवार्ता कथन करावी आणि पुढील कर्तव्याला लागावं आपला आशीर्वाद. श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळात श्री जगन्नाथ सावंत यांच्यातर्फे, जगन्नाथ सावंत राहणार वेताळनगर यांच्यातर्फे हे बहुमोल अशा त्यांचं पारितोषिकालय जगन्नाथ सावंत यांचे उपस्थित तमाम नाट्यप्रेक्षकांचा आभार मानून प्रकाशमध्ये प्रस्तुत श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ या मंडळाच्या वतीनं आमच्या संगीत साथीदारांच्या वतीनं मंगेश कासोलकर, सचिन परब, चिराग नांदगावकर या त्रैवतांचे आभार मानून तुम्हाला तमाम नाट्यप्रेक्षकांना वंदन करून पारितोषिकाचा आनंद. त्याचप्रमाणे एक कलाकार उमेश खोगळे राहणार दिवार, उमेश खोगळे यांनी आमच्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी बहुमोल पारितोषिक दिले. उमेश खोगळे यांचा आभार मानून प्रकाश मध्ये प्रस्तुत श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवकर मुनगे मंडळाच्या वतीनं आनंदाने. हे देवा, आज राजकर्ता आपल्या स्वभाव गुणधर्मामुळे जनमानसाचा लोकप्रिय झालाय. पण भगवंता हे कशासाठी तर समजू लागल्या दिनापासून तुझ्या भक्तीत तुझ्या सेवेत येणे आपलं जीवन आहे म्हणून. पण या काशी नगरीत योगायोगानं पावलं पडले. या काशीतील प्रत्येक प्रजाजनाला मला एकच सांगायचं आहे, अरे या विश्वास शाश्वत असेल तर काय, देवाची भक्ती, भक्ती वाचून मुक्ती नाही.